ती भांडायची आणि सर्किट सारखी वागायची, म्हणून मी संतापून तिचा खून केला असा जबाब राकेशने पोलिसांसमोर दिलाय। मंडळी, उत्तर प्रदेशातील मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडाच्या चर्चा अद्यापही सुरू आहेत। त्यातच आता कर्नाटकातील बेंगळुरू मधील हुलीमाऊ भागात बुधवारी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली। येथे 36 वर्षीय राकेशने आपल्या 32 वर्षीय पत्नीची गौरीची हत्या केली। तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले आणि बाथरूम मध्ये ही सुटकेस ठेवली आणि तो थेट साताऱ्याला निघून आला। तिथून गौरीच्या आईवडिलांना मी तुमच्या मुलीला मारलंय असा फोनही करून स्वतःला संपवायचा प्रयत्नही केलाय। पण मंडळी, दोघांमध्ये असं काय घडलं होतं? राकेशने गौरीची हत्या का केली? या घटनेचा सगळा वृत्तांत आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी। गौरी सांबरेकर राकेशच्या सख्ख्या आत्याची मुलगी होती। त्या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं। राकेश एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो, तर गौरीचं मास मीडिया कम्युनिकेशन झालं होतं आणि ती नोकरीच्या शोधात होती। 4 वर्षांपासून दोघं रिलेशनशिप मध्ये होते, पण गौरीचा स्वभाव राकेशच्या घरच्यांना पसंत नव्हता, म्हणून त्यांचा या लग्नाला विरोध होता। पण राकेशने जर गौरीशी लग्न झालं नाही तर मी कुणाशीच लग्न करणार नाही असं घरी ठणकावून सांगितलं होतं। जवळपास 4 वर्ष राकेशचे कुटुंबीय त्याला समजावत होते, मात्र राकेश आणि गौरी यांनी आम्ही लग्न करू तर एकमेकांशीच अशी ठाम भूमिका घेतली होती। त्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी नाईलाजाने या लग्नाला मंजुरी दिली। मात्र या प्रेम कहाणीचा इतका भयंकर शेवट होईल याची कल्पना देखील कुणाला नव्हती। राकेशच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार गौरी सतत भांडायची। तिच्या आईनेही तिला समजावलं होतं। गौरीची आई 86 वर्षाची आहे। मुंबईत जोगेश्वरीला राहत असताना तिला देखील गौरीने खूप त्रास दिला होता। तेव्हा देखील हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं। गौरी सुरुवातीपासूनच मानसिक रुग्णासारखी वागायची। तिने एकदा तिच्या भावालाही मारलं होतं। आम्हाला ही गोष्ट माहिती होती, त्यामुळे आम्ही आमच्या मुलाचे तिच्याशी लग्न लावून द्यायला तयार नव्हतो। आम्ही 4 वर्ष थांबलो होतो, मात्र त्यावेळी राकेश आणि गौरी कोणाचेही ऐकायला तयार नव्हते। आम्ही एकमेकांशी लग्न करू नाहीतर करणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं। ते ऐकत नसल्याने मग आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं असं राकेशच्या वडिलांनी सांगितलं। लग्न झाल्यानंतर काही दिवस दोघांचा संसार अगदी नीट सुरू होता, पण काहीच दिवसात गौरीचे घरच्यांशी वाद व्हायला लागले। मग या सगळ्यांना कंटाळून राकेश तिला घेऊन बँगलोरला गेला होता। हुलीमाऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोड्डाकमनहल्ली परिसरातील अपार्टमेंटमध्ये दोघांनी भाड्याने फ्लॅट घेतला होता आणि 2 महिन्यांपासून दोघं इथे राहत होते। पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश आणि गौरी सतत भांडायचे। भांडणाच्या वेळी गौरी राकेशला मारहाण करायची आणि 27 तारखेला या भांडणाचा भयंकर शेवट झाला। गेल्या आठवड्यात 27 तारखेला मंगळवारी रात्री जेवताना या दोघांमध्ये परत क्षुल्लक कारणांवरून भांडण झालं। त्यावेळी राकेशला संताप आला आणि त्याचा संयम सुटला। त्याने किचन मधलं हत्यार घेऊन गौरीला भुसकले। यामध्ये गौरीचा जागीच मृत्यू झाला। नंतर त्याने गौरीच्या मृतदेहांचे तुकडे केले आणि ते सुटकेसमध्ये भरले आणि ही सुटकेस बाथरूम मध्ये ठेवून तो पसार झाला। पण आपण गौरीची हत्या केली या गोष्टीचा त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता। बँगलोरवरून पळून तो पुण्याला आला होता। पुण्याला आल्यानंतर राकेशने बुधवारी बेंगळुरूतील त्याच्या घर मालकाला फोन केला। यावेळी त्याने पत्नी गौरी सांबरेकर हिची हत्या केली असून तिचा मृतदेह फ्लॅटमधील सुटकेसमध्ये असल्याचं सांगितलं। हे ऐकून घर मालक घाबरला आणि लगेच फ्लॅटवर गेला। तेव्हा फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद होता। घर मालकाने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली। यानंतर तातडीने पोलिसांनी राकेशचा मोबाईल ट्रेस केला। डीसीपी सारा फातिमा यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला। बँगलोर पोलीस संध्याकाळच्या विमानाने पुण्यात पोहोचले। रात्री 9:30च्या सुमारास महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बँगलोर पोलिसांनी राकेश खेडेकरला साताऱ्यातील शिरवळ येथून ताब्यात घेतलं। पण जेव्हा पोलीस तिथे पोहोचले होते तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता। त्यानं फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। गुरुवारी रात्री 8:30च्या दरम्यान तो शिरवळ या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडला होता। सातारा पोलिसांनी त्याला पुण्याला आणलं, पण पोलिसांच्या हाती लागायच्या आधी राकेशने आपल्या वडील राजेश खेडेकर यांना या घटनेची माहिती दिली होती। रात्री 12 वाजता माझा मुलगा बँगलोर मधून निघाला। दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने मला कॉल केला। त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मलाही जगायचं नाही असं तो म्हणत होता। पण मी त्याला तसं करू नको म्हटलं। तू इकडे ये, आपण पोलीस ठाण्यात जाऊ असं सांगितलं। त्याने ठीक आहे म्हटलं, पण त्याआधीच तो पोलीस ठाण्यात गेला अशी माहिती आरोपींच्या वडिलांनी दिली। शिवाय राकेशने गौरीच्या आई वडिलांना देखील फोन केला आणि त्यांना देखील या घटनेची माहिती दिली होती। सध्या राकेश खेडेकरवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राकेश खेडेकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आम्ही त्याला आमच्या कस्टडीत घेऊ असं पोलिसांनी म्हटलंय। मंडळी, सध्या या आशयाच्या वाढत चाललेल्या घटना बघता लग्न करावं की नाही हा प्रश्न पडलाय। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका।